नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या PSI मुख्य परीक्षेमधील विशेषतः कायदा या घटकांबद्दल पुन्हा एकदा दैनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं एक नवीन त्या ठिकाणी उपक्रमाचा हा पुढचा भाग आहे. कायदा विषयाबद्दल आपण आलेले PSI मुख्य परीक्षेला साधारणतः जर ठोसपणे मागच्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे जर विचार केला तर 55 प्रश्न हे त्या ठिकाणी विचारले जातात. 55 प्रश्न प्रत्येकी 2 मार्क या पद्धतीने 110 मार्क्स त्या ठिकाणी त्याला आहेत. आपल्याला कल्पना आहे अतिशय महत्वाचा सेक्शन आहे. जुन्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे घेण्यात आलेल्या या पॅटर्न नुसारचा ही जवळजवळ त्या ठिकाणची ही शेवटची मुख्य परीक्षा PSI पदासाठीच्या या अर्थाने या कायदा विषयाचा अभ्यास करूयात. पुन्हा काय आहे कायदा विषयामधले प्रश्नाचं स्वरूप. प्रश्न थोडेसे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आढळत आहेत. पॉलिटी सेक्शन मध्ये तुम्ही जर चर्चा आपण केलेली आहे, पॉलिटी सेक्शन मध्ये आलेले काही प्रश्न तुम्हाला अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल 3 ते 4 प्रश्न आलेले दिसतील. मग आयसोलेशन मध्ये जर साधारणतः विचार केला, ए सिरीज मध्ये तुमची जी ए सिरीजचा विचार घेतला तर 36 पासून ते 100 पर्यंत इतके प्रश्न तुम्हाला जर पॉलिटी प्लस लॉ या पद्धतीनं विचारात घेतले गेलेले आहेत. एकूण आपण घेतलेल्या मागच्या लेक्चरमध्ये मी पॉलिटी या सेक्शनचं एक्सप्लेनेशन आपण बघितलंय. याच्यानंतर लॉ म्हणजे हे जे जवळपास तुम्हाला एवढे प्रश्न दिसत आहेत, एकूण जर विचारात घेतला तर साधारणतः 64 प्रश्न जे दिसत आहेत, टोटली 64 ते 65 प्रश्न टोटल तुम्हाला पॉलिटी अँड लॉ या भागात त्या ठिकाणी बघायला भेटतील, या सेक्शन नुसार दिसतील. या अर्थाने मानवी हक्क संरक्षण या ठिकाणी संरक्षण अधिनियम 1993 नुसार पुढीलपैकी कोणते कलम किंवा कलमे हे राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेशी निगडीत आहेत. आता इथं स्थापना करण्यात आलेली कलम जर एकूण कलमांचा विचार केला, कलम 12, 13, 14 आणि 15 याच्यानुसार जर विचार केला तर स्थापनेशी निगडीत संबंधित आहेत किंवा असणारी वरीलपैकी काहीही नाही. कारण या ठिकाणी याचं कारण जर थोडक्यात आपण बघितलं तर राज्य मानवाधिकार आयोगाचं जर साधारणतः एकूण जर तरतुदी बघितल्या तर प्रकरण क्रमांक 5 मध्ये नमूद केलेला आहे. कलम क्रमांक 21 ते 29 मध्ये तरतुदी तुम्हाला दिसतील. मग जर एकूण जर भाग बघितला, प्रकरण क्रमांक 5 मध्ये जर हे कलम दिलेले असतील 21 ते 29, तर मग याच्याबद्दल कुठलंच कलम तुम्हाला राज्य मानवी हक्क आयोगाशी निगडीत असणार नाही. या अनुषंगाने वरीलपैकी एकही नाही हा पर्याय त्या ठिकाणी आपण निवडलेला आहे. हा पर्याय या अर्थाने तिथं योग्य पर्याय म्हणून आपण विचारात घेतलेलं आहे. इलिमिनेशन टेक्निक आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबद्दलचा आलेला हा पुढचा प्रश्न आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मध्ये अत्याचार म्हणजे काय, अत्याचाराची व्याख्या किंवा अत्याचारासंदर्भातील तरतुदी कशामध्ये दिलेल्या आहेत. कलम 3 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा आहे का, कलम 7 अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा आहे का, कलम 9 अंतर्गत आहे का किंवा 12 अंतर्गत आहे का. कलम 3, कलम 7, कलम 9 आणि 12 ही कलम त्या ठिकाणी नमूद केलेली आहेत. मग याच्यापैकी करेक्ट पर्याय काय देता येईल आपल्याला, तर ह्या दोन्ही, कारण आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही व्यवस्थेमध्ये कुठल्याही कायद्यामध्ये मग CRPC ऍक्ट घ्या, इंडियन पिनल कोड घ्या, भारतीय पुरावा कायदा घ्या, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 घ्या, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम घ्या, हुंडाबंदी प्रतिबंधक अधिनियम घ्या किंवा त्या ठिकाणी तिथं महिला अत्याचार प्रतिबंधक अधिनियम घ्या, कुठल्याही कायद्यातील कलम क्रमांक 2 जो आहे तो व्याख्येशी निगडीत आहे. जर हे जर लॉजिक इथं लावलं तर आपल्याला कल्पनाच येऊ शकते या प्रश्नाच्या उत्तराची. म्हणून मित्रांनो कलम 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. तरी कलम 3 अत्याचाराच्या अपराधासाठीची शिक्षा आहे. जे दिलेली कलम आहेत ती कशासाठी आहेत, मग कलम 3 अपराधासाठी शिक्षेची आहे. कलम 7 मध्ये संबंधित व्यक्तीची मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकतं याच्याबद्दल दिलेली आहे. कलम 9 नुसार अधिकार बहाल केलेले आहेत कायद्याच्या अंमलबजावणीबाबत. आणि कलम 12 नुसार संबंधित अधिकारी हे गुन्हेगार व्यक्तीची माप, छायाचित्र, फोटो काढण्याचे अधिकार त्यांना तिथं आहेत. म्हणून कुठेही तुम्हाला अत्याचार याची संकल्पना विशदीकरण किंवा संज्ञा विशदीकरण नाही. व्याख्येची तरतूद कलम 2 मध्ये दिलेली आहे. या अनुषंगाने हा पर्याय त्या ठिकाणी आपण दिलेला होता. पुढं मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मधील कलम क्रमांक 36(2) नुसार आयोग किंवा राज्य आयोग मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. सदर उत्तर जर आपण बघितलं, कुठल्या तारखेच्या आतमध्ये घडलेल्या बाबी विचारात घेतलेल्या आहेत का, कुठल्या
पर्यंत याच्यानंतर घडलेल्या बाबी या कायद्यानुसार चौकशीच्या कक्षेमध्ये येणार नाहीत. तर आपल्याला याची कल्पना आहे की जेव्हापासून सदर घटना घडली त्याच्यापासून 1 वर्षानंतर जर त्या ठिकाणी चौकशीबद्दलची तक्रार आली तर ती विचारात घेतली जाणार नाही. म्हणजेच घटना घडल्यापासून ते 12 महिने म्हणजे घटना घडलेल्या दिवसापासून ते 12 महिन्याच्या आतमध्ये 11 महिने आणि वरचे काही दिवस 12 महिने पूर्वी जर त्या ठिकाणी तक्रार आली, घटना घडली तेव्हापासूनच्या 1 दिवस ते 12 महिन्याच्या आतमध्ये जर त्या ठिकाणी चौकशीबद्दल तक्रार आली तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. 1 वर्षानंतर जर ती तक्रार आली घटना घडल्यापासून तर या कायद्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाते असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 2 या अर्थाने उत्तर 2 आहे. कौटुंबिक हिंसाचाराबद्दल महिला अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचं संरक्षण करण्याबद्दलच्या या तरतुदी आहेत. मित्रांनो, इथं आपण एक लक्षात घेऊ शकतो की हा जो एकंदरीत प्रश्न बघितलाय, कौटुंबिक हिंसाचाराचे कृत्य करणाऱ्यास मदत करणे, अपप्रेरणा देणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करणे, याच्याबद्दल एकंदरीतच जर पर्याय विचारात घेतले तर योग्य ते लिंक लागत नाहीये. एकतर वेळेच्या मर्यादित कालखंडामध्ये याचं उत्तर शोधणं तुलनेनं थोडंसं अवघड गेल्यामुळं हा प्रश्नाचं उत्तर आयोग काय देतंय थोडंसं त्याच्याबद्दलची साशंकता आहे. कन्फ्युजन थोडंसं त्या अर्थाने दीर्घकालीन विचार करून याच्यावर उत्तर देणं अपेक्षित आहे. आयोग संदर्भ साहित्यासह काय एक्सप्लेन करतंय याच्याबद्दल आपल्याला देखील उत्सुकता आहे. हा प्रश्न तूर्त आपण त्या ठिकाणी बाजूला ठेवलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर जो पुढचा पर्याय विचारात घेतला, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 मूळ जो आहे त्याच्यामध्ये दिलेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दलच्या एकंदरीत जर घटना त्या ठिकाणी तरतुदी बघितल्या तर पुढीलपैकी कुठलं कार्य करते, तर मानवाधिकार उल्लंघन केल्यास पीडितांना सादर केलेल्या याचिकेवर स्वतः त्या ठिकाणी चौकशी करते का, अर्ज केल्यानंतरच चौकशी करते का, अर्ज न करता स्वयंस्फूर्तपणे सुमोटो पद्धतीने चौकशी करते का, तर हो त्या अर्थाने आहे. राज्य सरकारला सूचना देऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील सदस्य अधिकारी संबंधित राज्यातील तुरुंगांना भेटी देऊ शकतात का, तर हो भेटी देऊ शकतात. तुरुंग प्रशासनाला त्या ठिकाणी धारेवरती धरू शकतात ते जर मानवी हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर. अलीकडेच त्या ठिकाणी महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगामध्ये देखील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी भेट दिलेलं त्या ठिकाणी तुम्हाला कल्पना असेलच. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून येरवडा तुरुंगाला त्यांनी भेट दिली होती. ही अलीकडेच घडणारी 1.5 वर्षापूर्वीची ही घटना आहे. या अनुषंगाने संदर्भ देतोय. मानवी हक्काच्या क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रोत्साहनाला त्या ठिकाणी दिलं जातं का? मानवी हक्काबद्दल संशोधन आणि प्रोत्साहन म्हणजे मानवी हक्कांच्या जपवणुकीसाठी नवीन संशोधनाला चालना देणं आणि याच्याबद्दल संबंधितांना प्रोत्साहित करणं ही देखील त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे. मानवी हक्काबद्दल साक्षरता पसरविणे म्हणजे एकंदरीत भारतातील 140 कोटीचा हा सध्याचा देश मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्कांची जपवणूक म्हणजे काय, याच्याबद्दलची आपली जबाबदारी काय आहे, राज्यसंस्थेची भूमिका काय असली पाहिजे, व्यक्तीने कशी त्या ठिकाणी मानवी हक्कांच्या जपवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी प्रोत्साहन देणे आणि याबद्दल जनतेला जागृत करणे या अर्थाने साक्षरता हा शब्द वापरलेला आहे. म्हणून अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, ड बरोबर या अर्थाने उत्तर 4 वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद कोणत्या अनुच्छेदामध्ये संसद विवेक बुद्धीला अनुसरून मुक्त प्रगटीकरण करण्याबद्दल, धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण, प्रसार स्वातंत्र्याचा अधिकार त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समतेचा आहे, शोषणापासून मुक्तीचा अधिकार आहे, कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्य संदर्भात
आणि 29 आणि 30 मध्ये अल्पसंख्याक शिक्षण संस्थे स्थापनेबद्दलच्या तरतुदी आहेत. याच्यानुसार जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्याला कल्पना आहे की कलम क्रमांक इच अँड एव्हरी कलम जर त्या ठिकाणी विचारात घेतलं तर आपल्याला कल्पना येऊ शकते की इथे कलम क्रमांक 23, कलम क्रमांक 24 वैयक्तिकरित्या प्रत्येक जर कलम विचारात घेतलं तर भारतीय संविधानातील कलम क्रमांक 23 मानवी व्यापार आणि वेठबिगारीपासून प्रतिबंध करणे याच्याबद्दलची तरतूद आहे. मानवी व्यापार मग याच्यामध्ये देह व्यापार करणाऱ्या स्त्रियांचे अधिकार देखील समाविष्ट आहेत. गुलामगिरी पासून मुक्तता या अर्थाने कलम 23 आहे. गुलामगिरीपासून मुक्तता एक आहे. कलम 24 नुसार 14 वर्षाखालील मुलांना धोकादायक म्हणजे खाणीच्या ठिकाणी किंवा धोकादायक परिस्थितीमध्ये कामास कोणत्याही परिस्थितीमध्ये लावू नये, जुंपू नये याच्याबद्दलची तरतूद आहे. कलम 25 नुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार त्याला योग्य वाटेल त्या धर्माचं आचरण करता येतं असा त्याला अधिकार आहे. आणि कलम 26 नुसार त्या ठिकाणी धार्मिक संस्था म्हणजे याचं व्यवस्थापन चालवणे, कामकाज विषयक धार्मिक स्वातंत्र्य, प्रचार विषय कार्य करणाऱ्या संस्था याचं आयोजन करणे, नियोजन करणे, कामकाज विनियमन याबद्दलचे अधिकार संबंधितांना आहेत असं त्या ठिकाणी कलम 26 सांगतंय. या अनुषंगाने 23, 24, 25 आणि 26 हा भारतीय संविधानातील तरतुदी विचारात घेऊन या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी विचारलेलं आहे. तुम्ही कदाचित याला पॉलिटीमध्ये पण घेऊ शकता. हवं तर पॉलिटीमधला अॅट्रॉसिटी कायद्याबद्दलच्या तरतुदी तुम्ही लॉ मध्ये कन्सिडर करा. त्या अर्थाने हा प्रश्न होता. भारतीय संविधानातील पुन्हा एकदा आता हा प्रश्न तुम्ही संविधानाशी निगडीत आहे म्हणून कदाचित तुम्ही पॉलिटी सेक्शन मध्ये पण गृहीत धरू शकता किंवा वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी संबंधित बाबी लॉ मध्ये आल्यात सलग या अर्थाने म्हणून घेऊ शकता. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य पुन्हा एकदा पॉलिटीमध्ये पण हा प्रश्न विचारला होता आणि पुन्हा इथं पण आलेला आहे. मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आली होती. आपल्याला कल्पना आहे स्वर्णसिंग समितीची स्थापना यासाठी झाली होती. मूळतः 10 कर्तव्य नमूद केली होती. पुन्हा एक कर्तव्य ऍड केल्यामुळं नंतर हे 11 कर्तव्य झालेली आहेत. ह्या कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी झालेली आहे. 2002 मध्ये झालेली घटना दुरुस्ती आहे. अंमलबजावणीसाठी 1 एप्रिल 2010 उजडलेला आहे. याच्याबद्दल पॉलिटी सेक्शन मध्ये आलेला प्रश्न देखील विचारात घेतोय. ही कर्तव्य पाळायचीच आहेत अशी नसून अपेक्षा आहे. पाळावी ही काय आहे? अपेक्षा आहे. पाळणं बंधनकारक आहे का? नाही. ही केवळ अपेक्षा आहे, बंधन मात्र नाही. बंधनकारक नाही. या अनुषंगाने मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असं म्हणू शकतो, वेगळेपणा म्हणजेच चुकीचा पर्याय म्हणजेच अयोग्य पर्याय जर विचारात घेतला तर त्यातल्या त्यात हा अयोग्य पर्याय आहे. परिणामी त्याचं उत्तर 3 असं आपल्याला देता येईल. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 पुन्हा एकदा कलम क्रमांक 2D कलम 2 आलंय. पुन्हा व्याख्या कुठलाही कायदा घ्या, कलम क्रमांक 2 व्याख्या, संज्ञा, संकल्पना याबद्दल आहे. मानवी हक्काच्या अर्थानुसार वेगळेपण ओळखा म्हणजे मानवी हक्क संबंधित बाबी आणि गैर लागू नसणाऱ्या बाबी. मानवी हक्क कोणत्या हक्कांना मानवी हक्क म्हणता येईल? जीविताशी निगडीत हक्कांना मानवी हक्क म्हणता येईल. स्वातंत्र्याशी निगडीत हक्कांना मानवी हक्क म्हणता येईल. समतेचं हक्क प्रदान करताय का? मानवी हक्क म्हणलं जातंय. न्यायालयाद्वारे अंमलात न आणण्याजोगे अधिकार मानवी हक्कामध्ये येत नाही. कारण मानवी हक्कानुसार व्यक्तीला प्राप्त हक्क अधिकार न्यायालयाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करता येणं शक्य असतं. असेच अधिकार मानवी हक्कामध्ये समाविष्ट केले जातात. हा शब्द इथं फार महत्वाचा मित्रांनो. याच्यावरनं वेगळेपणा व्यक्त करणार हे पर्याय क्रमांक 4. 14 ऑगस्ट 2008 महत्वाची तारीख आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान. महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न आहे तंटामुक्ती अभियानाबद्दलचा. राबविण्यात आलेला महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे. याच्यामध्ये काय दिलंय परिच्छेद क्रमांक 3 मध्ये वगैरे आता कदाचित तुम्हाला ते आठवलं नसेल, असू द्या तरी सुद्धा उत्तर देता येईल का
तर कुठल्या बाबी संदर्भात? तंटामुक्ती अभियान. तंटा किती प्रकारचा असतो? दिवाणी स्वरूपाचा असतो, कागदपत्राशी निगडीत असतो का? असतो. तंटा आर्थिक असतो का? असतो. वादविवाद, मारामारी, फुटकळ स्वरूपाच्या गुन्हे फौजदारी स्वरूपाचे असू शकतो का? असू शकतो. महसुली स्वरूपाचा वाद सोडवणं हा तंटामुक्ती अभियानाचा उद्देश नाही. आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, थोडं त्या ठिकाणी विषय आहे, तो सोडवता येऊ शकतो तंट्याचा. दिवाणी स्वरूपाचे कागदपत्री, दस्तऐवज याच्याबद्दलचे जर असेल वाद सोडवता येऊ शकतो. जुजबी स्वरूपाचा, फौजदारी स्वरूपाचा असेल तोही सोडवता येईल. महसुली बद्दलचं मात्र वाद सोडवण्यासाठी याच्याबद्दल कुठलीही तरतूद नाही, कारण महसुली संदर्भातील वाद महाराष्ट्र राज्य महसूल अधिनियम 1966 नुसार सोडवले जाणार आहे. म्हणून या ठिकाणी महसूल विषयक वाद हा तंटामुक्ती अभियानाचा भाग मानला जाणार नाही. या अर्थाने वेगळा पर्याय 3. बघूयात पुढचा काय प्रश्न आहे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961. हुंडा मधील टिंबटिंब कलम हुंडा प्रतिक्षेधी अधिकाऱ्याच्या नेमणुकीची तरतूद करतोय. आता याच्याबद्दल थोडस बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला कन्फ्युजन आला असणार. हा प्रश्न अटेम्प्ट करण्यासारखा आहे की नाही याच्याबद्दल वाद होऊ शकतो, पण एक्सप्लेनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपण इच अँड एव्हरी कलम जर बघितलं, थोडस तुम्हाला विस्ताराने बघता येईल की हुंडा प्रतिबंधक अधिनियम मूळचा आहे 1961चा. प्रत्येक कलमाच्या तरतुदी बघितल्या. कलम क्रमांक 8 अपराध दखलपात्र आहे आणि अजामीन पात्र आहे, म्हणजे जी दखल घेणं बाध्यच आहे, त्याला जामीन मिळणार आहे का? नाही. 8A नुसार विविक्षित खटल्यांच्या शाबितीबद्दलची, शाबिती म्हणजे पुरावा, परत भारतीय पुरावा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 कायद्याचा थोडासा संबंध येतोय तिथं. 8B मध्ये हुंडा प्रतिषेधी अधिकारी नियुक्त करणं, म्हणजे हुंडा देवाणघेवाण विषयक वाद विवाद सोडवणारा किंवा बद्दलचा जो अधिकारी नियुक्त सरकार करू शकतं, ज्याच्यावरती ही जबाबदारी येणार आहे. आणि कलम 9 नुसार नियम करण्याची सक्ती, याच्याबद्दलच्या ह्या तरतुदी याचा बाब येतोय. म्हणून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे त्या ठिकाणी का 8B आहे, तर हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याची नेमणुकीबद्दलची तरतूद आहे. या अनुषंगाने कलम 8B येतंय. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आपण त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम पुन्हा एकदा 1951, ज्याला मुंबई पोलीस अधिनियम देखील म्हटलं जातं, आपल्याला कल्पना आहेच. टिंबटिंब तरतुदीनुसार पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणं, झडती घेणं, संबंधितांना अटकेबद्दलच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जर समजा काही गुन्हा केलेला नसताना देखील संबंधितांना जर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्रास दिला, तर याच्याबद्दलची तरतूद कशामध्ये दिलेली आहे? कुठल्या कलमानुसार संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा दिली जाते. म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याने कुठल्याही वॉरंट शिवाय अनावश्यक रीतीने एखाद्या व्यक्तीला प्रताडित केलंय, त्रास दिलाय, एक त्याच्या खासगी मालमत्तेमध्ये प्रवेश करून त्याला त्रास देणं, विनाकारण कुठलाही अधिकार नसताना, प्राथमिक सकृतदर्शनी पुरावा नसताना, बाबी नसताना जर त्याला त्रास गेल्यास कलम 147 नुसार संबंधित दोषी अधिकाऱ्याला शिक्षित व दंडित करता येतं. काय आहे शिक्षित व दंडित करण्यासाठीची तरतुदी? जर अशी तरतूद कलम 147 मध्ये दिलेली आहे की जर समजा याला अशा पद्धतीने वर्तणूक केल्यास तरतूद आहे. मग कलम 43 हद्दपारीचा भंग केलेल्या गुन्हेगारास शिक्षाबद्दल आहे. कलम 145 म्हणाल तर भित्रेपणाचं वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षेबद्दलची तरतूद आहे. तर 147 नुसार एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या घरात प्रवेश करणं, व्यक्तीला अनावश्यक रीतीने त्रास देणं, याबद्दल जर दोषी अधिकाऱ्याला शिक्षित वा दंडित करण्यासाठीचा कलम क्रमांक 147 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? कलम क्रमांक 147 पर्याय क्रमांक या अर्थाने 4. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 पुन्हा एकदा हा प्रश्न त्याच्याशी येतोय. याच्यामध्ये पायवाट अडवण्यासंदर्भातील तरतूद आहे. कुठल्या तरतुदीनुसार? म्हणजे पायवाट अडवणे, पायवाट म्हणजे गावाकडे त्या ठिकाणी
मुख्य रस्त्यापासून आतमध्ये रस्त्यामध्ये म्हणजे शेताकडे जात असताना वगैरे पायवाट असू द्या, विशेषतः बैलगाडीचा वगैरे वापर करणारा जनावरांचं जाण्या येणारी पायवाट म्हणू शकतो आपण, त्या अर्थाने ही याबद्दलची तरतूद आपण म्हणू शकतो की पायवाटाची अडवणुकीबद्दलची तरतूद कुठल्या कलमानुसार दिलेली आहे. पोलीस अधिनियम 1951 मधील कलम क्रमांक 108 मध्ये याच्याबद्दलची तरतूद दिलेली आहे. ही काय तरतूद आहे, 108 मध्ये काय दिलेले आहे? महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, 102, 103, 104 आणि 105 याच्याबद्दलच्या तरतुदी आपण विचारात घेतलेल्या आहेत. म्हणून उत्तर त्या ठिकाणी देत असताना इथे दिलेल्या बाबी थोड्याशा महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील कलम काय दिली आहेत ती आपण त्या ठिकाणी विचारात घेतली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी, कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी कोण असतो? आता कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी कुणाला म्हटलं जातं? पुन्हा जर व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितली कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकाऱ्याबद्दलची, पुन्हा एकदा व्याख्या कलम क्रमांक 2 मध्ये याच्याबद्दलची व्याख्या दिलेली आहे. याच्यात व्याख्या किंवा संज्ञा कुणाला अधिकारी म्हटलं जातं? तलाठी हा महसूल प्रशासनाचा भाग आहे. कोतवाल हा देखील त्या ठिकाणी महसूल प्रशासनशी निगडीत येतोय अप्रत्यक्षरित्या. अंमलदार याच्याबद्दल स्पेसिफिकली उल्लेख नाही की काय अंमलदार आहे, महसूल प्रशासनाच्या दृष्टीनं किंवा ठाणे अंमलदार वगैरे हा उल्लेख नाहीये. परिणामी त्या ठिकाणी पोलीस शिपाई हा त्या ठिकाणी कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी म्हटला जातो. याचं कारण हे आहे, पर्टिक्युलरली कलम क्रमांक 2 उपकलम क्रमांक 4 पोलीस शिपाई पदाची व्याख्या आहे. पोलीस दलातील सर्वात कनिष्ठ दर्जाचा अधिकारी असं पोलीस कॉन्स्टेबल PC असं ज्याला म्हटलं जातं, पोलीस कॉन्स्टेबल हा सर्वात कनिष्ठ दर्जाचा अधिकारी गणला जातो. या अर्थाने कलम क्रमांक 2 उपकलम क्रमांक 4 मध्ये याची व्याख्या दिली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम पुन्हा एकदा त्या ठिकाणी कलमांबद्दलच आहे. पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य नमूद केलेली आहेत. कशामध्ये पोलिसांची कर्तव्य दिलेली आहेत? तर 64व्या कलमामध्ये पोलिसांची कर्तव्य नमूद केलेली आहेत. काय आहे? 61, 62, 63 आणि 64 याच्याबद्दल स्पेसिफिकली जर बघितलं, पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्य नमूद केलेली आहेत. अधिकारी या नात्यानं जनतेचे सेवक म्हणून त्यांची भूमिका काय आहे? तत्पूर्वी आपल्याला पोलीस अधिनियमातील 61 म्हणजेच विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य शासन आदेश अंतिमतः देऊ शकतं. परिस्थितीनुरूप सरकारला हा अधिकार आहे आदेश देण्याबद्दलचा. कलम 62 नुसार तडीपारीचे जर उल्लंघन एखाद्याने केलं, पुन्हा प्रवेश केला, तडीपारी करणं म्हणजे विशिष्ट गुन्ह्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याने, पोलीस स्टेशनच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एखाद्या गुन्हेगाराला संबंधित पोलीस स्टेशन अथवा विशिष्ट तालुका अथवा विशिष्ट जिल्हे किंवा काही जिल्ह्यातून तडीपार केलं असेल आणि त्याचं त्यानं उल्लंघन केलंय, पुन्हा प्रवेश केलाय, तर कलम 62 नुसार पोलीस संबंधित अधिकारी त्यांना शिक्षित व दंडित करू शकतात किंवा योग्य ती कारवाई करता येऊ शकते. कलम 63 नुसार एखाद्या व्यक्तीला तडीपारी जरी केलेली असली तरी सुद्धा तात्पुरत्या कालावधीसाठी पुनर्प्रवेश करता येतो का? उदाहरणार्थ अ व्यक्तीला त्या ठिकाणी तडीपारी केलेला आहे एका जिल्ह्यातून, अ व्यक्तीचे जवळच्या नातलगाचा मृत्यू झालेला आहे, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला त्यांच्या नातेवाईकाच्या अंतिम संस्कारासाठी, अंतिम दर्शनासाठी तडीपारी केलेल्या व्यक्तीस देखील तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी पुनर्प्रवेश देता येतो. हा पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाराचा कक्षेचा भाग येतोय. वरिष्ठ अधिकारी याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात योग्य त्या आदेशाला अनुसरून. याबद्दलची ही तरतूद आहे. पुढे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पुन्हा एकदा त्याच्याशी निगडीत आहे. व्यक्तीच्या संरक्षणासाठीची सुरक्षिततेसोबत पर्टिक्युलरली मालमत्तेची सुरक्षितता आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी या दोन गोष्टी आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि मालमत्तेची सुरक्षितता याच्याबद्दल आहे. गाव पातळीवरती कोणती स्वयंसेवी गट स्थापन केला जातो. आता याच्यामध्ये ग्रामसंरक्षक तट किंवा या ठिकाणी नाही, तुकडी असा त्याचा उल्लेख नाही. इथं पथक असा उल्लेख येतोय, कारण वरीलपैकी एकही नाही असं नाही येणार. ग्रामसंरक्षक पथक, ज्याला इंग्रजीमध्ये पर्टिक्युलरली शब्द वापरलेला आहे विलेज डिफेन्स पार्टी. मूळ जर मॅन्युअल तुम्ही बघितलं, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या मूळ स्टडी मॅन्युअल मध्ये विलेज डिफेन्स पार्टी, त्याला VDP असं देखील इन शॉर्ट म्हटलं जातं. इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज अ विलेज डिफेन्स पार्टी. आणि मग मराठीमध्ये आपण त्याला ग्रामसंरक्षक पथक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
या अर्थाने ग्रामसंरक्षक पथक म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी ग्रामसंरक्षक पथक असं घेतलेलं आहे. याला अनुसरून परत पुन्हा एकदा पोलीस अधिनियमाशी निगडीत असणारी बाब येते. पुन्हा एकदा इथं काय दिलेलं आहे हा प्रश्न बघूयात आपण. इथे पर्याय जर बघितले आपण तर पुन्हा एकदा ही तरतूद कशी दिली आहे बघा. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 पुन्हा 51 मधील सार्वजनिक जागेत अथवा त्या ठिकाणी करमणुकीची ध्वनिक्षेपकाचा वापर, अलीकडेच त्या ठिकाणी हा मुद्दा येतोय. पुण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये लेझर किरणांचा वापर असेल किंवा ढोल ताशा पथकांचा वाढलेला डेसिबल पेक्षा मोठा आवाज असेल, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती डेसिबल्स त्या ठिकाणी डेसिबलचा वापर करण्यात असेल, याच्याशी निगडीत हा मुद्दा आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या तरतुदी कशामध्ये दिलेल्या आहेत, याच्याशी निगडीत हे त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून याबद्दल त्या ठिकाणी कुणाला अधिकार असतात तर ध्वनिक्षेपकाबद्दलचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार कुणाला चाललाय म्हणून त्या ठिकाणी हा कलम क्रमांक 36चा अधिकार आपल्याला दिसून येतोय. कलम 34, 35, 36 आणि 37 यापैकी डीवायएसपी कम ऑब्लिक डीवायएसपी डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस और असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस शहरी भागामध्ये इथं महानगरपालिका क्षेत्रामध्ये यांना हा अधिकार आहे की याच्यावरती नियंत्रण ठेवण्याबाबतचा आदेश ते त्या ठिकाणी देऊ शकतील. कलम 34 सक्षम अधिकारी वाहतूक नियमन विषयक अधिकार आहे. अडथळे उभे करणं, विशिष्ट भागामधून त्या ठिकाणी एकेरी वाहतूक करणं, दुहेरी वाहतूक थांबवणं, वाहतूक पर्याय नवीन देऊन एक पर्याय बंद करणं, या अर्थाने कलम 34. कलम 35 एखाद्या व्यक्तीने जर राखीव जागे म्हणजे स्मशानभूमी वगैरे या ठिकाणी प्रेताची विल्हेवाट न करता जर सार्वजनिक ठिकाणी जर केली असेल तर त्याला दंडित व शिक्षित करता येतं. ती प्रक्रिया थांबवण्याचे अधिकार कलम 35 मध्ये देतात. कलम 37 नुसार आयुक्त व दंडाधिकारी यांची अधिकारिता नियमन विषयक म्हणजे याच्याबद्दलच्या तरतुदी आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारांबद्दल तरतुदी आहेत. आणि कलम 36 मध्ये आपल्या विचारलेल्या प्रश्नानुसार डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस और असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांना ध्वनिक्षेपक नियमन विषयकचे अधिकार असतात. म्हणजेच लेझर किरणांचा वापर हा अलीकडे आलेला प्रश्न किंवा हाय डेसिबलचं यूज करण्यात आलेले मोठे मोठे त्या ठिकाणचे बँजो पार्टीज वगैरे वगैरे ढोल ताशा पथक इतर गोष्टी याच्याशी निगडीत आहेत. हा कलम 36 नुसारचा हा अधिकार पर्टिक्युलरली डीवायएसपी आणि किंवा एसीपी लेवलच्या अधिकाऱ्याला याच्याबद्दल अधिकार आहेत. परत एकदा महाराष्ट्र पोलीस अधिनियम बद्दल त्या ठिकाणी तरतूद आहे. रहदारीच्या नियमनाविषयकची तरतूद आहे. रहदार विषयक जबाबदारी, सार्वजनिक ठिकाणी रहदारीचं नियमन करण्याबद्दलचा अधिकार, आदेश देण्याचे अधिकार कोणाला आहेत. आता विषय तुम्हाला काय विचारलेला आहे, सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमनाबद्दलची तरतूद दिलेली आहे. मग याच्यापैकी कुणाला अधिकार आहेत हे, तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना याबद्दल अधिकार नाही. पोलीस अधिकारी कुठला दर्जा हे व्यक्त केलेलं नाही. जिल्हा न्यायाधीश याच्यामध्ये थेटपणे इन्व्हॉल्व्ह होऊच शकत नाही आणि या अर्थाने त्याचा आयुक्त हा त्याचा योग्य पर्याय आहे. आयुक्तांना याबद्दल कारवाई करण्याचा अधिकार आहे वाहतूक नियमन विषयक तरतुदीनुसार. याच्यासाठी काय तरतूद आहे, एक कलम क्रमांक 33 मध्ये आयुक्तास रहदारी विषयक नियमनाबद्दल आदेश देण्याचा अधिकार आहे. आता आपण जसं बघितलं की तिथं म्हणू शकतो आपण की विशिष्ट भागामध्ये रहदारीला जर नियमन करण्यासाठी काम चालू असेल, एका भागातली वाहतूक नियमन करण्यासाठी एकेरी वाहतूक करायची आहे, दुहेरी वाहतूक थांबवायची आहे किंवा कम्प्लिटली त्या भागातली त्या रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः थांबवायची आहे, याच्याबद्दलचा आयुक्तांच्या आदेशाद्वारे हा निर्णय घेता येतो. ही तरतूद आहे या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम क्रमांक 33 मध्ये याच्याबद्दलची तरतूद आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न हा आहे, वेगळेपण ओळखा म्हणजे काय. मुळामध्ये कलम 2 पुन्हा एकदा व्याख्या, सक्षम अधिकारी किंवा त्या ठिकाणी तरतूद करण्यात आहे. पोलीस प्रशासकीय पातळीवरती नियमन विषयक अधिकार गाजवणारा किंवा सक्षम अधिकारी सत्रामध्ये पोलीस आयुक्त हा सक्षम अधिकारी सदरामध्ये मोडतोय का, हो. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजे इथं सीपी कमिशनर ऑफ पोलीस असतील, इथं डिस्ट्रिक्ट पोलीस सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस एसपी
महसूल आयुक्त. आता इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की अरे पोलीस शिपाई की महसूल आयुक्त. विशिष्ट परिस्थितीमध्ये विभागीय पातळीवरनं याबद्दलचं नियमन करण्याचे अधिकार महसूल आयुक्तांना येत आहेत. कलम क्रमांक 2 पर्टिक्युलरली जर बघितलं तर विभागीय पातळीवरनं महसूल आयुक्तांना देखील आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत. जिल्हा पातळीवर ग्रामीण भागातून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे हा अधिकार जातोय, तर शहरी भागामध्ये पोलीस आयुक्तांना हा अधिकार जातोय. म्हणून या अर्थाने सक्षम अधिकारी म्हणून पोलीस शिपाई गणला जात नाही. कनिष्ठ दर्जाचा हा कर्मचारी किंवा अधिकारी आपण म्हणू शकतो. या अर्थाने 1, 2 आणि 4 बरोबर आहे. 3 थोडंसं वेगळं आहे, चुकीचं म्हणा किंवा वेगळेपणा असणारा पर्याय आपण म्हणू शकतो. याचं थोडंसं एक्सप्लेनेशन कलम क्रमांक 2 व्याख्या, उपकलम क्रमांक 3 सक्षम अधिकाऱ्यांबद्दलची तरतूद. पोलीस शिपाई हा सर्वात पोलीस दलातील कनिष्ठ दर्जाचा अधिकारी गणला जात असल्यामुळे सक्षम अधिकारी तो म्हटला जात नाही. या व्याख्येमध्ये त्याचा समावेश होत नाही. या अर्थाने मित्रांनो तो मुद्दा आहे. भारतीय दंड संहिता, पुन्हा इंडियन पिनल कोड याच्याशी निगडीत आहे. 1860 हा तरतुदीचा भाग आहे. कुठल्या कलमानुसार, आता इथं कलम आहेत मित्रांनो. इथं पुन्हा एकदा ज्यांची कलमांची व्यवस्थित वाचन झालेलं आहे, रिव्हिजन चांगली झालेली आहे, तरी सुद्धा हा सेक्शन थोडासा टफ आहे हा प्रश्न. कारण एक्झॅक्टली कलम शोधून काढणं ते थोडंसं टफच जाणार आहे. तुम्ही कदाचित हा अटेम्प्ट केला पण नसेल, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं एक्सप्लेनेशनचा पॉईंट म्हणून एकदा बघून घ्या की असं केलंय का तुम्ही. ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली इथे कबुली जबाब जबरीने घेण्यासाठीची तरतूद आहे, अथवा मालमत्ता परत करण्यात जबरीने भाग पाडणे वगैरे. म्हणजे अशा वेळेस जर एखादी प्रक्रिया घडली तर प्रतिरोध करणे किंवा गैरप्रतिरोधक विषयक तरतुदी कलम 348 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली जर याचे बाकीचे कलम काय आहेत, मग 346, 347, 348, 349 जर बघितलं तर एक्झॅक्टली उत्तर कळू शकतं आपल्याला. 346 गुप्तस्थळी गैरपरिरोध करणं म्हणजे प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्याबाबत आहे. अवैध कृती जबरीने करण्यास भाग पाडण्यापासून परावृत्त करणं असेल. कबुली जबाब जबरीने घेणं त्या ठिकाणी अयोग्य आहे, अथवा त्या ठिकाणी ती परत जर जबरीने ताब्यात घेतली आणि त्याच्या मालमत्तेच्या बद्दलचा आहे, याच्याबद्दलचा जर प्रतिरोध गैरप्रतिरोध करण्यात आला असेल तर याच्याबद्दलचा 348 आहे. हा पर्टिक्युलरली भारतीय दंड संहिता 1860 मधील हे कलम आहेत. कल्पना मला आहे की या ठिकाणी पर्टिक्युलर कलम विचारल्यामुळे कन्फ्युजन जास्त इथं होऊ शकतं, पण तरी देखील सरळ सोट पद्धतीनं जर कलमांचं नावं घेतली पद्धतीने तर त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. पुन्हा एकदा भारतीय दंड संहितेमध्ये आपण जातो. इंडियन पिनल कोड 124 फार प्रसिद्ध आहे, याच्याबद्दल तुम्ही पाठांतर केलेलं आहेतच. राजद्रोहाच्या खटल्याबद्दल आता कल्पना आहे मित्रांनो. इंडियन पिनल कोड सुधारित अधिनियम 2023 विधेयक आता मांडलेलं आहे, अजून कायद्यात रूपांतर झालेलं नाही. याच्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ आपण घेतलेला आहे की काय सुधारित अधिनियम झालेला आहे. नवीन सुधारित तरतुदीनुसार राजद्रोह रद्द करण्याबाबतची शिफारस करण्यात आलेली आहे. पण तूर्त परीक्षेमध्ये प्रश्न हा प्रिव्हियस बिफोर अमेंडमेंट जे अजून मंजुरी व्हायची आहे चालू असणाऱ्या कायद्यानुसार कलम 124 अंतर्गत राजद्रोहाच्या खटल्याशी निगडीत आहे. ऑब्विसली हा सरळ क्लिअर कट प्रश्न आहे, सोपा. परत इंडियन पिनल कोड 1860 मधील कुठल्या पर्टिक्युलरली 324 कलम क्रमांक 324 मध्ये अपराध केलेला आहे अशाबद्दलची तरतूद आहे. पर्टिक्युलरली कलम 354 हे स्त्रीच्या संदर्भातील आहे. एखादी स्त्री, एखादी महिला याच्याबद्दल जर विनयभंग केलेला असेल किंवा तिच्यावरती एखादा हल्ला केलेला असेल किंवा बलप्रयोग केलेला असेल तर या ठिकाणी हा गुन्हा तिथं त्या ठिकाणी काय मानला जातो, त्या स्त्रीच्या विरोधात जर ही कृती कोणी जर केली असेल तर इंडियन पिनल कोड मधील कलम क्रमांक 324 नुसार संबंधितांना शिक्षित व दंडित केलं जाऊ शकतं. या पद्धतीचा विनयभंग, स्त्रीवरील हल्ला आणि बलप्रयोगाचा उपयोग याचा बद्दलचं कलम क्रमांक 354 आहे. फेमस कलम आहे, त्यामुळं निश्चितच तुमचं हे बरोबर आलंच असेल. तुलनेनं त्या ठिकाणी याच्याबद्दलचं जास्त बरोबर येण्याची शक्यता आहे. आता इथे
पुन्हा आपल्याला कल्पना आहे इथं इलिमिनेशन टेक्निकने आपल्याला जाणं गरजेचं आहे. थोडंसं भारतीय परत इंडियन पिनल कोड मधील 1860 मधील या मूळ तरतुदी विचारात घेतल्या तर पर्टिक्युलरली कलमानुसार 2 किंवा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी भांडण केले अथवा शांतता बिघडवली तर ते कुठल्या कलमानुसार त्या ठिकाणी दोषी वा मारले जातील. इथं मारामारी कलम 159 मध्ये तरतूद दिलेली आहे. कारण आताच आपण 124 अंतर्गत बघितलं होतं 160 राजद्रोह असण्याची शक्यताच नाहीये. त्यामुळं हे इलिमिनेशन टेक्निकनेच आपण या ठिकाणी गेलं तर 159 मारामारी बद्दलच कलम येईल उत्तर. कारण याचं जर थोडं विस्ताराने बघितलं मारामारी व दंगल कलम 159 मध्ये दिलंय. संबंधितांना शिक्षा कलम 160 नुसार केली जाईल. कलम 170 मध्ये लोकसेवक आहे असं दाखवलं जातं. उदाहरणार्थ एखादा आमदार खासदार अधिकारी आहे असं तोतयागिरी करणं बनवेगिरी करणं फसवणूक करणं या अर्थाने आणि निवेदनावर स्वाक्षरी करण्यास लोकसेवकाने संबंधितांना जर स्वाक्षरी करण्यास दिली अथवा दस्तऐवजावर प्रमाणपत्रित करण्यास सांगितलं आणि त्याने जर नाही केलं तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद कलम क्रमांक 180 मध्ये दिली आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर कलम 159 मारामारी व दंगलीबद्दल आहे. आता हे थोडस तुम्हाला कन्फ्युजिंग करणारं आहे पण याच्यामध्ये मित्रांनो घाबरण्यासारखं काही नाहीये. कारण मुळामध्ये या ठिकाणी काही महत्वाची फेमस जर थोडीशी गोष्टी जर बघितल्या कलम 300 खून हे फेमस आहे. आता एक जरी माहित असेल तुम्हाला एक फक्त एवढं जरी कलम 300 नुसार खून एवढं जरी कल्पना असेल तर बघा एक असं कुठंच दिलेलं नाहीये एक्सेप्ट तुम्हाला हे चौथा पर्याय दिलेला आहे. बरं हे समजतंय का बघा. नाही तर त्या ठिकाणी याच्यापेक्षा वेगळं कुठला अर्थ तुम्ही लावू शकता का त्या अर्थाने ते बघता येतंय का बघा. तर कलम क्रमांक 319 मध्ये दुखापतीबद्दलची तरतूद आहे हे पण घेता येईल आपल्याला. किंवा 2 मध्ये तुम्हाला काय तरतूद आहे हे अमेंडमेंट केलेली आहे हुंडाबळी बद्दलची हे अमेंडमेंट केलेली आहे. महिला अत्याचार हुंडा प्रतिबंधक अधिनियम नुसार त्या ठिकाणी 304 हे हुंडाबळीमुळे केलेली तरतूद आहे. विवाहितेचा करण्यात आलेलं खून अथवा विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणं हे देखील हुंडाबळी सदराखाली मानले जाते. या अनुषंगाने या ठिकाणी हा पर्याय द्यायचा आहे. कलम 300 आणि खून हा एक जरी पर्याय तुम्हाला 100% बरोबर येणार आहे कारण एवढ्यानुसार तुम्ही उत्तर देऊ शकता. 304 हुंडाबळी हे जरी तुम्हाला लक्षात आलं तरी सुद्धा त्या ठिकाणी 2 पुन्हा तुम्हाला हे उत्तर येणार आहे. हे दोन्ही पर्याय मॅच करणारा एकच ऑप्शन आपल्याकडे आहे म्हणजे उत्तर 4. या अर्थाने सरळ स्ट्रेट फॉरवर्ड अवघड वाटणारा पण इलिमिनेशन टेक्निकने बरोबर येऊ शकेल असा हा पर्याय. हे पुन्हा एकदा तुम्हाला कन्फ्युजिंग दिसणारं इंडियन पिनल कोड मधील तरतुदी आहेत. इथं काहीपैकी काही एक तरी पर्याय तुम्हाला जवळचा वाटतोय का त्या अर्थाने जर बघितलं तर याचा पर्याय निवडायला गेलं तर आपल्याला जास्तीत जास्त जवळ जाणारा पर्याय जर बघितला तर हा पर्याय 2 नंबरचा पर्याय आहे. याच्यामध्ये कुठला जास्तीत जास्त जवळ जाणारा कन्फ्युज तर निश्चित करणारा आहे पण तरी सुद्धा इथं जर बघितलं ड 78 न्यायालयाचा न्याय निर्णयाला आदेशानुसरून केलेली कृती असं आपण म्हणू शकतो. 2 आपण जर बघितलं तर अपहानी करण्याचा संभव असलेला गुन्हागार किंवा उद्देशाशिवाय अन्य अपहानी होऊ नये याबद्दल केलेली कृती या अर्थाने 2 क या ठिकाणी यायला पाहिजे. नंतर 3 मृत्यू घडून आणण्याचा उद्देश नसताना व्यक्तीच्या हितासाठी केलेली कृती ही त्या ठिकाणी सुद्धा सद्भावपूर्ण केलेली कृती असते. अधिकाऱ्याच्या एखाद्या कृतीमुळे ही घटना असं घडू शकतं का तर हो. 88 त्या ठिकाणी कलम क्रमांक 88 IPC कलम क्रमांक 88 मध्ये जर बघितलं तर असं दिसतंय तर थोडस या ठिकाणी हे ब मध्ये जाऊ शकतं आणि हे अ मध्ये येऊ शकतं. म्हणून जवळ जाणारा त्यातल्या त्यात पर्याय हा पर्याय क्रमांक 2 आहे असं आपण म्हणू शकतो.
जास्तीत जास्त जवळ जाणारा 78 आपल्याला कल्पना आहे, न्यायालयाच्या निर्णयाला किंवा आदेशाला अनुसरून केलेली कृती. एक ड जर आलं तर या अर्थाने हा पर्याय बरोबर येतोय. म्हणून जास्तीत जास्त जवळ जाणारा हा पर्याय आहे. पण तरी सुद्धा आयोग याच्यामध्ये काय अजून वेगळं उत्तर देऊ शकतं का, तर हा एक थोडासा शंकेचा भाग आहे. पण तरी देखील आपण जास्तीत जास्त जवळ जाणारा उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. परत इंडियन पिनल कोड मधील तरतुदी आहेत यानुसार 7 वर्षापेक्षा अधिक पण 12 वर्षापेक्षा खाली, 12 वर्षापेक्षा कमी, या अर्थाने 7 वर्षापेक्षा अधिक, 12 वर्षापेक्षा कमी याच्याबद्दलची ही तरतूद विचारलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, जर याच्याबद्दल बालक केलेली कृती, आता इंडियन पिनल कोड नुसार एखादा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, बालक किंवा बालिका आहे, 7 वर्षापेक्षा जास्त पण 12 वर्षापेक्षा त्याचं वय कमी असेल तर ही कृती अपराध होत नाही. या अर्थाने सर्वसाधारण अपवाद या प्रकरणामध्ये याच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. सर्वसाधारण अपवाद म्हणजे काय, कुठल्या परिस्थितीमध्ये व्यक्तीने केलेला गुन्हा हा सर्वसाधारणतः गुन्हा गणला, या सदराखाली गणला जात नाही, काउंट केला जात नाही. याच्याबद्दल या ठिकाणी केलेली तरतूद कलम क्रमांक 83 पर्याय क्रमांक 4 हा जास्तीत जास्त जवळ जाणारा पर्याय आहे. पुन्हा या ठिकाणी थोडस इंडियन पिनल कोड मधील जोड्या लावा याच्याबद्दलचं एक पर्याय त्या ठिकाणी येतोय. काय आहे याच्याबद्दलची तरतुदी, तर बेकायदेशीर जमाव, दंगल याच्याबद्दल एक मुद्दा आपण आत्ताच बघितला होता की मारामारी किंवा दंगल. आता प्रिव्हियस एकाच प्रश्नामध्ये आपण 159 मारामारी व दंगल हा पर्याय बघितला होता. 159 दंगल, 159 जर बघितलं तर दंगल जर म्हणाल तर याच्यामध्ये हा एक पर्याय इथं येतोय, 4क हा पर्याय येतोय. 4क मध्ये तुम्हाला कन्फ्युजन या ठिकाणी 2 ठिकाणी होत असेल आणि तेव्हा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता 4क एकतर तुम्हाला 1 आणि 3 मध्ये चाललाय, पण 141 मध्ये बेकायदेशीर जमाव नमूद केलेला आहे. ह्या 2 पर्यायाच्या आधारे याचं उत्तर देऊ शकतो आपण. कलम 141 बेकायदेशीर जमाव, कलम 159 दंगल, किंवा या अर्थाने हा पर्याय त्या ठिकाणी जास्तीत जास्त जवळ जाणारा आहे. पर्याय क्रमांक 1 हा त्याचा करेक्ट उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. परत एकदा इंडियन पिनल कोड मधील हा मुद्दा येतोय, कुठल्या तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जी व्यक्ती आहे इंडियन पिनल कोड मधील गुन्हे करणाऱ्या प्रक्रियेचा भाग असणाऱ्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला आश्रय देणे, त्याला दारुगोळा देणे, त्याला वाहतुकीला मदत करणे किंवा सहाय्यक गुन्हेगार या सदराखाली व्यक्ती गणली जाऊ शकते का, तर एखाद्या व्यक्तीला इंडियन पिनल कोड मधील 52A अंतर्गत, 52A अंतर्गत या ठिकाणी सदर सहाय्य करणारी सहाय्यकारक व्यक्ती शिक्षित व दंडित समजली केली जाऊ शकते. या अर्थाने ह्या कलमाचा मुद्दा येतोय. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला गुन्हेगाराला संरक्षण देणे, अटक करण्यापासून त्याला मदत करणे या अर्थाने ही जर कृती केली असेल तर इथं 52A नुसार त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. इंडियन पिनल कोड 1860 मधील ही तरतूद 52A या अर्थाने त्या प्रश्नाचं उत्तर. CRPC, आता क्रिमिनल प्रोसिजर कोड, याच्यामध्ये बघा कोणत्या कलमाखालील खाजगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस अटक करू शकते. कुठल्या परिस्थितीमध्ये एखादी खाजगी व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला स्वतःहून त्या ठिकाणी अटकेत ठेवू शकते, लॉकअपमध्ये घरी स्वतःच्या कैदेत ठेवू शकते आणि नंतर पोलीस अधिकाऱ्याला कळवून सांगू शकते की ही अटेम्प्टेड टू बी मर्डर केस आहे, अटेम्प्टेड टू बी मेक एनिथिंग अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज या पद्धतीनं गणली जाते का, या अर्थाने मग हे कलम विचारलेलं आहे. कलम क्रमांक 43 मध्ये तरतूद आहे की एखादी ही खाजगी व्यक्ती आहे, व्यक्तीला असं वाटलं की व्यक्ती कदाचित बेकायदेशीर कृत्य करण्याच्या तयारीत आहे, असं वाटल्यास व्यक्ती व्यक्तीला अटक करेल, खाजगी अटकेत ठेवेल आणि मग पोलिसांना त्याच्याबद्दलची कल्पना देईल. अशा पद्धतीने खाजगी अटकेत ठेवण्याचा
कलम 43 नुसार हा अधिकार एखाद्या व्यक्तीला प्राप्त होतो आणि पोलिसांना सहाय्य करण्याचे प्रयत्न याद्वारे व्यक्ती करत आहे असं गृहीत धरलं जातं. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये ही तरतूद आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम क्रमांक 6. किती प्रकारचे फौजदारी न्यायालय आहेत? आता याच्यामध्ये तरतूद आहे की किती प्रकारचे फौजदारी न्यायालय. याच्यामध्ये थ्रो अवे सरळ प्रश्न आहे. फौजदारी न्यायालयांची संख्या विचारलेली आहे त्यांनी. तर 4 प्रकारचे आपल्याकडे फौजदारी न्यायालय आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे? आपण त्याच्यापेक्षा सत्र न्यायालय, साधारणतः जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा स्तरावरती असणारं न्यायालय म्हणू शकतो. या अर्थाने महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रथम वर्ग असू द्या, त्या वर्गाचा एक दुसरा, हा पहिला, हा दुसरा, या अर्थाने A, B म्हणजे 2 क्रमांक झाला. द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी एक आहे आणि कार्यकारी दंडाधिकारी या दर्जाचे, म्हणजे टोटल 4 फौजदारी न्यायालयाचे प्रकार आपण म्हणू शकतो. या अर्थाने त्यांच्या समोर CRPC कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी त्यांच्या समोर उभं करता येतं. CRPC ऍक्ट 1973 मधील ह्या तरतुदी आहेत. मित्रांनो, इथे मात्र थोडंसं कन्फ्युजन आहे. जामीन व बंधपत्रे याच्याबद्दल या ठिकाणी थोडं कन्फ्युज येणारे प्रश्न आहेत. याच्यामध्ये दिलेल्या तरतुदी या अतिशय जवळ जाणाऱ्या आहेत तरतुदी. त्याच्यामुळं हा प्रश्न अनअटेम्प्टेड फॉर्मॅटमध्ये ठेवणं जास्त सोयीस्कर ठरेल. कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मध्ये नकारात्मक गुणपद्धतीनुसार मिळालेले मार्क वजा होण्याची दाट शक्यता असणारा हा सेक्शन असल्यामुळं आयोग याच्यावरती काय उत्तर देतोय हे पण आपण बघूयात. आणि तूर्त मला वाटतंय तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी हा अटेम्प्ट न केलेला प्रश्न सदराखाली मोडतोय, म्हणून त्याच्यावरती आपण थोडंसं नंतर बघूयात. फौजदारी प्रक्रिया CRPC परत क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये न्यायालयाला दोषारोप फेरबदल करण्याचा अधिकार दिलेला आहे का? कुठल्या कलमानुसार न्यायालयास दोषारोपामध्ये, म्हणजे एखाद्या व्यक्तीवर ठेवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे का न्यायालयाला? परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचा न्यायालयाचा हा अधिकार आहे. भारतीय राज्य त्या ठिकाणी क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC ऍक्ट 1973 अमेंडेड त्या अर्थाने लागू असणारा हा कलम क्रमांक 216 मध्ये तरतूद दिलेली आहे की सदर व्यक्तीला, न्यायालयाला हा दोषारोपामध्ये गुन्हे संबंधित आरोपपत्र ठेवण्यात आलेल्या दोषी व्यक्तींवरील जे दोषारोप आहे, दोषारोप पत्रामध्ये नमूद केलेल्या बाबीशिवाय इतर बाबी ऍड करता येतील का, समाविष्ट करता येतील का, किंवा वजा करता येतील का, याच्याबद्दल कलम 216 अंतर्गत तरतुदीनुसार हा न्यायालयाचा हा अधिकार आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रांनो, याच्याबद्दल प्रकरण क्रमांक 17 मध्ये विस्ताराने दिलेलं आहे. कलम क्रमांक 211 ते 224 याच्यामध्ये एक दिलेल्या तरतुदी आहेत दोषारोपाबद्दल. कलम क्रमांक 17चं नावच आहे की दोषारोप विषयक. मग पर्टिक्युलरली जर कलम त्या ठिकाणी 216 नंबरचं कलम जर बघितलं तर न्यायालयाला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार दिलेले आहेत. प्रकरण क्रमांक 17 कलम क्रमांक 211 ते 224 मधील पर्टिक्युलरली 216 न्यायालयाचा याबद्दलचा अधिकार, असं या ठिकाणी स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. परत क्रिमिनल प्रोसिजर कोड बद्दलचाच हा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. याच्याबद्दल काय दिलंय मित्रांनो, तर संज्ञा बळी. आता इथे बळी कुणाला म्हणायचं याच्याबद्दलची संज्ञा आहे. पुन्हा एकदा कलम क्रमांक 2 व्याख्या, संज्ञा, संकल्पना, विशदीकरण, स्पष्टीकरण याच्याबद्दल हा मुद्दा येतोय. पर्टिक्युलरली 2WA इंग्लिशमध्ये जर तुम्ही त्याच्याबद्दल तरतूद बघितली असाल, तुम्ही जर त्या पद्धतीने फॉलो करत असाल, इंग्रजी पुस्तक वाचलं असेल तर 2WA या पद्धतीनं, किंवा 2WA असं देखील त्याला आपण म्हणू शकतो. हे आहे या अर्थाने. इथे बळी म्हणजे ज्या व्यक्ती त्या ठिकाणी संबंधित बळी, बळीचे मित्र किंवा बळीचे कायदेशीर याच्यामध्ये भाग येतोय का, तर हा मुद्दा यामध्ये आईवडिलांचा समावेश होतोय पण वारसाचा समावेश होत नाही. वारसाचा समावेश होत नाही. बळी म्हणजे बळी पडलेली व्यक्ती, याच्यामध्ये बळी म्हणजे संबंधित व्यक्तीचे आई वडील, पालक याच्यामध्ये येतील का, तर हो, पालक याच्यामध्ये येतील.
कायदेशीर वारस याच्यामध्ये येणार नाही, म्हणून संबंधिताचं उत्तर 4 हे उत्तर असेल तिथं. बळी पडलेली स्वतः व्यक्ती, आई वडील आहेत त्याच्यामध्ये, बळीचे मित्र त्याच्यामध्ये येतील, ज्याचा त्या ठिकाणी बळीचे कायदेशीर वारस मध्ये याच्यामध्ये येत नाही, म्हणून वेगळे पण असणारं उत्तर आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 4 या अर्थाने. पुन्हा एकदा थोडंसं कन्फ्युजिंग आहे, इथं कुठलाच अर्थ त्या ठिकाणी जोडता येत नाहीये. त्या अर्थाने पर्टिक्युलरली कलम, उपकलम, त्याच्यामधील तरतुदी या विचारात घेता हा प्रश्न अटेम्प्ट न केलेलंच बरं या सदराखाली आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी, जवळजवळ सर्वांनीच हा प्रश्न टाळलेला आहे असेल असं विचारात घेऊन आपण इथं पुरेसा त्याला थोडंसं आयोगाचं काय उत्तर येतंय आणि नंतर मग आपण याच्यावर काही वेगळी चर्चा करता येईल का ते बघूयात. तूर्त तरी याला आपण स्किप करूयात. हाही प्रश्न याच सदराखाली मोडतोय, थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करणारा आहे. याच्याबद्दल विस्ताराने आपण आयोगाचं काय स्पष्टीकरण येतंय ते देखील थोडंसं लक्षपूर्वक बघूयात. हाही तसा कन्फ्युजन क्रिएट करणारा आहे. त्यानंतरचा प्रश्न सीआरपीसी ऍक्ट पुन्हा एकदा 1973चा हा आहे. याच्यामधल्या परत एकदा कलम विचारलेला आहे. दखलपात्र स्वरूपाचा अपराधासंदर्भातील तरतूद आहे. कलम क्रमांक 149 आहे. मग कलम क्रमांक 149 काय देत आहे आपल्याला? पोलीस अधिकाऱ्यास दिलेला हा अधिकार आहे. एखादा अपराध केलाय, प्रतिबंध करण्यासाठी अटक करणारा पोलीस अधिकाऱ्याचा हा अपराधासंदर्भातला, म्हणजे कलम 149 नुसार पोलीस अधिकाऱ्याला अधिकार मिळतोय काय? दखलपात्र अपराध जर करणारा व्यक्ती असेल त्याला प्रतिबंधित करणं किंवा प्रतिबंध करण्यासाठी अटक करणं, पोलीस अधिकाऱ्याचा हा विशेष अधिकार म्हटला जाईल. कलम 149 नुसार सीआरपीसी ऍक्ट 1973 मधील तरतुदीनुसार एखाद्या अधिकाऱ्याला असं लक्षात आलं की एखादी व्यक्ती ही अटक त्या ठिकाणी दखलपात्र स्वरूपाचा अपराध करणार आहे, करण्याच्या बेतात आहे, दहशतवादी कृत्य असू द्या किंवा सीआरपीसी कायद्यामधील तरतुदीनुसार तो गुन्हा दखलपात्र स्वरूपात वर्ग होतोय, अशा वेळेस त्याला गुन्हा करण्यापूर्वी अटक करण्याचे पोलीस अधिकाऱ्याचे हा भाग झाला, हा अधिकार झाला. कलम क्रमांक 149. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 20 राज्य सरकारला एखाद्या जिल्ह्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून किती जणांची नियुक्ती करता येते? मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यांचं क्षेत्र वेगळं असतं. प्रत्येक जिल्ह्याचं कार्यक्षेत्राचा भाग मोठा कमी जास्त असू शकतो. लोकसंख्या आणि क्षेत्र लक्षात ठेवा. क्षेत्रफळ किंवा कार्यक्षेत्र आणि लोकसंख्या या दोन गोष्टी विचारात घेऊन राज्य सरकार याच्याबद्दल निर्णय घेत असतं. असं रिजिड असं स्ट्रक्चर नाही आहे, एवढीच संख्या फिक्स असावी असं कुठेही कायद्यात लिहिलेलं नाहीये. म्हणून 5 पेक्षा कमी, 7 पेक्षा कमी, 10 पेक्षा कमी वगैरे नाही. राज्य शासनास योग्य वाटेल एवढ्या व्यक्तींची त्या ठिकाणी नियुक्ती करता येऊ शकते. या पद्धतीने आवश्यकतेनुसार कार्यकारी दंडाधिकारी म्हणून साधारणतः आपण बघितलं की कार्यकारी दंडाधिकारी कोण असतात? नायब तहसीलदारापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत. पण त्यातली कितीही संख्या असू द्या, कदाचित एखाद्या जिल्ह्यात 10 असली, पण मूळ जिल्हा दंडाधिकारी हे असतील त्या ठिकाणी. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सरकार ठरवणार आहे की या जिल्ह्यामध्ये इतर किती कार्यकारी दंडाधिकारी असतील. म्हणजे मूळ अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे चाललाय, त्यांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकार ठरवणार आहे की कार्यकारी दंडाधिकारी एकूण किती असतील. फॉर एक्झाम्पल, ही संख्या राज्य शासन ठरवल त्या पद्धतीनं असेल. स्ट्रेट अवे तुलनेनं सोपा प्रश्न आहे. इथे पुन्हा एकदा त्या ठिकाणी तरतूद दिलेली आहे भारतीय दंड संहितेमधील. विविक्षित प्रकरणामध्ये सहाय्यासाठी अन्योन्य व्यवस्था, संपत्तीच्या जप्तीसाठी किंवा त्या ठिकाणी कार्यपद्धती दिलेली आहे. एखाद्या केसमध्ये उदाहरणार्थ एखादा गुन्हेगार आहे, गुन्हेगाराची संपत्ती जप्त करायची आहे, त्याच्यावर कारवाईचा भाग म्हणून त्याची संपत्ती जप्त करणं. उत्तर प्रदेशामध्ये बुलडोजर बाबा म्हणून प्रसिद्ध असणारी जी प्रक्रिया, बुलडोजर लँग्वेज वापरली जाते, त्याच्याशी थोडंसं निगडीत असणारं हे प्रकरण आहे. प्रकरण क्रमांक 7 मध्ये याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. 7 मध्ये मालमत्ता ताबा घेणं, ओळख, त्याची कार्यपद्धती, म्हणजे संबंधित गुन्हेगार कोण आहे, गुन्हेगाराची ओळख पटली आहे का, ही मालमत्ता गुन्हेगाराची आहे का हे खात्री पटली आहे का, मग संबंधित मालमत्तावर ताबा मिळवला जातो आणि मग ती कुठल्या पद्धतीने ताबा मिळवायचा आहे, या पद्धतीच्या तरतुदी या प्रकरण क्रमांक 7 मध्ये दिलेल्या आहेत. याच्याशी आपल्याला कल्पना आहे की प्रकरण 8 प्रकरणांचं डायरेक्टली नाव आहे. शांतता राखण्यासाठी, चांगल्या
वागणुकीसाठी जामीन मिळवण्याची पद्धत प्रकरण क्रमांक 8 मध्ये दिली आहे. या तुलनेनं कंपॅरिझन मध्ये 7A येते. 7B 7C बद्दल कुठलीही तरतूद नाहीये, म्हणून तुलनेनं बघा 7B 7C अशी कुठलीही तरतूदच नाहीये इथे. प्रकरण 8 जामिनाबद्दल आहे आणि प्रकरण 7 कार्यपद्धतीबद्दल आहे, विविक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याबद्दल आहे. पुन्हा आता नवीन भारतीय पुरावा कायदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 याच्याशी निगडीत हा कायदा आहे. विधाने बरोबर नाहीत किंवा अयोग्य विधाने आपल्याला शोधायची आहेत. दस्तऐवज म्हणजे काय? लिखित स्वरूपाचा दस्तऐवज मांडला जातो का? तर हो. मुद्रित स्वरूपाचा? अवश्य. किंवा छायाचित्र मांडली जातात का? हो. मग नकाशा दस्तऐवज मांडला जात नाही, नकाशा दस्तऐवज आहे, मांडला जात नाही हे चुकीचं वाक्य आहे. धातूच्या पट्टीवरील किंवा दगडावरील शिलालेख दस्तऐवज आहे का? हो, मांडला जातो, काही प्रॉब्लेम नाहीये. व्यंगचित्र दस्तऐवज नाही असं वाक्य आहे. ऍक्च्युअली व्यंगचित्र देखील एक दस्तऐवज आहे, म्हणजे नकाशा दस्तऐवज नाही हे चुकीचं वाक्य आहे. व्यंगचित्र हा दस्तऐवज नाही हे चुकीचं वाक्य आहे. म्हणून त्या ठिकाणी जर क आणि ई हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक या अर्थाने उत्तर 2 आहे, पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, त्यानंतर पुरावा कायदा 137 म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 शी निगडीत कलम आहे. हे पुन्हा एकदा काय असतं 137? आता 137 कशासाठी? तपासणीबाबत आहे हे कलम. याची कल्पना असली पाहिजे आपल्याला, तुम्हाला पाठच असणार हे कलम आहे. तपासणी, आता सर तपासणी, यालाच मुख्य तपासणी, यालाच इन चीफ असं देखील म्हटलं जातं. इन चीफ ऍडमिशन्स या अर्थाने मुख्य तपासणी, सर तपासणी, उलट तपासणी, पुनर्तपासणी हा तपासणीचा भाग असतो का? कलम 137 नुसार सर तपासणी देखील, उलट तपासणी देखील होते आणि पुनर्तपासणी देखील होऊ शकते. म्हणून हा पर्याय बरोबर आहे. या अर्थाने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सरळ प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, सगळ्यांचंच बरोबर येण्यासारखाच हा प्रश्न आहे. या अर्थाने हे कलम आहे. मित्रांनो, पण पुन्हा एकदा भारतीय पुरावा अधिनियम म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 शी परत एकदा निगडीत असणार हा आहे. दस्तऐवज म्हणजे काय? पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे हा प्रश्नच, पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे इनडायरेक्टली. दस्तऐवज कुणाला म्हटलं जातं? लिखित स्वरूपाचा असतो का दस्तऐवज? हो असतो. छापील शब्द पुस्तकाच्या रूपाने असतो, मान्य. नकाशा छापलेली स्वरूपात आहे. अगदी जीपीएस सिस्टीम मध्ये आपण वापरतो तो नकाशा देखील दस्तऐवज आहे. आराखडा आर्किटेक्चरद्वारे देण्यात आलेला आहे किंवा आपण रॉ फॉर्मॅटमध्ये बनवलाय, हा दस्तऐवजाचा भाग असतो का? हो. या अर्थाने अ, ब, क आणि ड सर्वच्या सर्व दस्तऐवज सदराखाली मोडतोय, म्हणून करेक्ट उत्तर त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, याशिवाय भारतीय पुरावा परत इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 पर्टिक्युलरली आर्टिकल नंबर काय येतं इथं? 137 साक्षीदाराची मुख्य तपासणी म्हणजे काय? आता साक्षीदाराची मुख्य तपासणी म्हणजे काय? परत मुख्य तपासणी हा मुद्दा येतोय. मुख्य तपासणी, फेर तपासणी, उलट तपासणी, फेर तपासणी अथवा पुनर्तपासणी हा तपासणीचाच भाग येतोय. कलम क्रमांक 137 मधला हा भाग आहे. पुन्हा हा परत रिपीट झालेला इनडायरेक्टली प्रश्न आहे. ही कशाला म्हटलं जातं मुख्य तपासणी? इन चीफ, इन चीफ या अर्थाने गृहीत धरा. इथे जो साक्षीदार ज्याला बोलवला आहे असा पक्षकार, आरोपी व फिर्यादी पक्षकाराने ज्याच्या तर्फे त्याला बोलवलेला आहे त्यानं घेण्यात आलेली जी तपासणी असते त्याला मुख्य तपासणी म्हणतात. आरोपी पक्षाद्वारे जर त्या अ व्यक्तीला बोलवलेला असेल तर त्या ठिकाणी मुख्य तपासणी आरोपी पक्षाद्वारे होईल. फिर्यादी पक्षाद्वारे ब व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवलं गेलं असेल तर मुख्य तपासणी फिर्यादी पक्षाद्वारे होणार आहे. या अर्थाने त्याला कोणी बोलवलंय, आरोपी पक्षाने बोलवलंय का फिर्यादी पक्षाने बोलवलंय, या अर्थाने त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे कलम क्रमांक 137 नुसार. पुन्हा एकदा सरळ प्रश्न आहे, त्या अर्थाने सोपा. इथे आता
भारतीय पुरावा कायदा, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इथं दिलेला आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आर्टिकल नंबर 135 नुसार न्यायालयात हजर करण्याच्या आणि साक्षीदाराची तपासणी करण्याबाबतचा जो क्रम आहे, म्हणजे आधी त्या ठिकाणी मुख्य तपासणी, फेर तपासणी, उलट तपासणी, पुनर्तपासणी या पद्धतीचा क्रम आहे. मुळामध्ये कुठला साक्षीदार ऍडमिसिबल आहे, कुठला एव्हिडन्स ऍडमिसिबल आहे की नॉन ऍडमिसिबल आहे हे ठरवायचं आहे. ऍडमिसिबल एव्हिडन्सेसचा क्रम कसा लावायचा आहे, कुणाला 1 नंबर द्यायचा आहे, 2 नंबर, 3 नंबर, एकापेक्षा अधिक पुरावे तपासायचे असतील तर याच्याबद्दल काही क्रम आहे का? कायदेशीर तरतूद आहे, पण इन फील्ड म्हणजे ऑन फील्ड त्या ठिकाणी खटला सुरू असताना हा न्यायमूर्तींचा, पर्टिक्युलरली विशेषतः त्या न्यायालयाचा हा अधिकार आहे. त्याची क्रमवारी, तपासणी, ऍडमिसिबल एव्हिडन्सेस बद्दलची परवानगी देणं अथवा परवानगी नाकारणं, नाकारल्यास त्या ठिकाणी का नाकारली याचं कारण पण द्यावं लागेल. ऍडमिसिबल जर मान्य केलं तर त्याचा क्रम कसा ठरवायचा हा कम्प्लिटली न्यायालयाच्या सदसद विवेकबुद्धीचा भाग आहे. आणि म्हणून हा थ्रो अवे सरळ प्रश्न आहे. तुमचं सगळ्यांचंच उत्तर हे बरोबरच आलं असणार असा हा सोपा प्रश्न आहे. आता इथं पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक मुद्दा येतोय की कुठल्या कलमानुसार हा भारतीय इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 हा पुन्हा त्या ठिकाणी येतोय. 1872 मधील हा मूळ कायदा आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. कुठल्या कलमांतर्गत तरतुदीनुसार पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेली साक्ष न्यायपालिका गृहीत धरत नाही. थ्रो अवे प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, तुम्ही पाठ केलेलाच आहे. कलम क्रमांक 25 डायरेक्ट उत्तर आहे की त्या ठिकाणी पोलिसांसमोर दिलेली साक्ष ही न्यायपालिका गृहीत धरत नाही किंवा साबित करता येणार नाही. ती आरोपीच्या विरुद्ध ते ऍडमिसिबल आहे का? तर ऍडमिसिबल नाही, कारण पोलिसांसमोर दिलेली साक्ष इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 मधील तरतुदीनुसार इट्स अ नॉन ऍडमिसिबल एव्हिडन्स मध्ये येत असतं, म्हणून ही तरतूद त्या ठिकाणी विचारात घेतली गेलेली आहे. त्या ठिकाणी एक इंडियन एव्हिडन्स ऍक्ट पुन्हा एकदा 1872 मूळ कुठल्या कलमांतर्गत तरतुदीनुसार त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची वस्तुस्थिती अस्तित्वात आहे हे सिद्ध करण्यास बांधील असते, तेव्हा असं म्हणतात की पुराव्याचा भार म्हणजे बर्डन ऑफ द प्रूफ, इन शॉर्ट इन इंग्लिश इट इज कॉल्ड एज अ बर्डन ऑफ द प्रूफ, हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवरती असते. म्हणजे कुठल्या कलमांतर्गत तरतुदीनुसार बर्डन ऑफ द प्रूफ, पुरावा मांडण्याची जबाबदारी, पुराव्याच्या सत्यतेची जबाबदारी, पुरावा आरोपी पक्षाने मांडलाय तर आरोपी पक्षाच्या बाजूने आहे हे मांडण्याची जबाबदारी संबंधित पक्षकाराची येणार आहे पुराव्याच्या सिद्धतेबद्दल. म्हणजे पुराव्याचा भार त्या ठिकाणी त्या व्यक्तीवर, त्या पार्टीवरती पडणार आहे. याच्यासाठी डायरेक्टली कलम क्रमांक 102 मधील तरतूद आहे, प्रकरण क्रमांक 7 आहे. पर्टिक्युलरली जर तुम्ही बघाल तर प्रकरण क्रमांक 7 जे दिलेलं आहे याच्यामध्ये हे येतंय, याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 7 साबितीची जबाबदारी विषयक तरतूद आहे. म्हणजे सादर केलेला एव्हिडन्स आरोपी पक्षाद्वारे किंवा फिर्यादी पक्षाद्वारे सादर केलेला आहे, यानुसार ठरवलं जाणार आहे की ती जबाबदारी, सत्यता मांडण्याबाबतची, सिद्धीबद्दलची जबाबदारी संबंधित पक्षकाराची असणार आहे. आरोपीनं मांडला असेल आरोपी पक्षाने तर आरोपी पक्षकाराची ती सिद्धीची जबाबदारी असणार आहे. या उलट फिर्यादी पक्षकाराने सदर एव्हिडन्स सादर केला असेल माननीय न्यायालयामध्ये तर ती जबाबदारी त्यांच्याकडे जाणार आहे, फिर्यादी पक्षकाराकडे. याच्यानुसार कलम क्रमांक 101 ते कलम क्रमांक 114 मध्ये ही तरतूद आहे. प्रकरण क्रमांक 7 याच्यामध्ये आहे. पर्टिक्युलरली जर भाग क्रमांक 3 प्रकरण क्रमांक 7 कलम क्रमांक 101 म्हणजे इतकं भाग 3 प्रकरण 7 कलम 101 मध्ये ही दिलेली तरतूद. विशेषतः बर्डन ऑफ द प्रूफ कुणाकडे येत आहे असं डायरेक्टली इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 भाग क्रमांक 3 प्रकरण क्रमांक 7 कलम क्रमांक 101 असा डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केले, एखाद्या विवाहित महिला आहे, तिच्या विवाहितच्या नंतर किती वर्षापूर्वी जर तिचा मृत्यू झाला दॅट विल बी कन्सिडर ऍज अ सुसाइड, कन्सिडरेबल एव्हिडन्सेस मध्ये विचारात घेतलं जातं का? तर याच्याबद्दलचा भाग आहे. एक शक्यता नाकारता येत नाही, नैसर्गिक मृत्यू जर नसेल, अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे विवाहितेचा, मग याच्या अंतर्गत हुंडा प्रतिबंधक अधिनियमांचा पण भाग विचारात घ्यायचा आहे, महिला अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांचा अंतर्गतचा देखील भाग विचारात घ्यायचा आहे. एखाद्या महिलेचा विवाह झाल्यानंतर साधारणतः 7 वर्षापूर्वी जर मृत्यू झाला अनैसर्गिक स्वरूपाचा
तर आत्महत्येची केस कन्सिडरेबल म्हणून त्या ठिकाणी तपास यंत्रणा त्या पद्धतीनं तपास करते. महाराष्ट्र पोलिसांना त्या पद्धतीनं अथवा पोलिसांना त्या पद्धतीनं कामकाज करता येतं. हा म्हणून याचा 7 वर्षाचाच भाग विचारात घेतला जातो. 7 वर्षाच्या आतील जर विवाह असेल तर तो त्या ठिकाणी विचारात घेतला जाऊ शकतो की हुंडा प्रतिबंधक अधिनियमांच्या अंतर्गत ही आत्महत्या असू शकते का, जर संबंधित मृत्यू हा अनैसर्गिक असेल तर. हा तो मुद्दा त्या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय की परत एकदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बद्दल येतोय. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 मध्ये येतोय. तो काय आहे तरतुदी? एखादी व्यक्ती मरण पावली आहे, जिचा शोध लागू शकत नाहीये, संबंधित तथ्य म्हणजे जी आहेत ती सूत्रबद्ध आहेत की नाही, मरण पावलेली व्यक्ती अथवा जिचा शोध लागत नाही अशी व्यक्ती जर तिच्या संदर्भातील एखादं तथ्य पुढे आलं तर ते कन्सिडरेबल एव्हिडन्सेस मध्ये गृहीत धरलं जातं की नाही जात, याच्याबद्दल कलम क्रमांक 32 मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. थोडंसं डिटेलमध्ये जर बघायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो जी व्यक्ती मरण पावली आहे किंवा जिचा शोध लागत नाहीये अशा व्यक्तीने केलेली तथ्य बाबतची तथ्य ही कुठल्या परिस्थितीमध्ये सुसंगत मांडली जातात, रिलेव्हंट मांडली जातात. रिलेव्हंट फॅक्ट्स मध्ये ते येतंय का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधील तरतुदीनुसार? तर रिलेव्हंट फॅक्ट्स संदर्भात येणारी परिस्थिती काय असेल हे कलम 32 मध्ये नमूद केलंय. म्हणून कलम क्रमांक 32चा संदर्भ इथे महत्वाचा आहे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, याच्याबद्दल तरतुदी आहेत. याच्यामध्ये कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करण्याला आहे. सार्वजनिक हित, सार्वजनिक आणि वैयक्तिक हित असा 2 गोष्टी विचारात घेतल्यात. एक सार्वजनिक मध्ये कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हित आणि हित याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. मत आणि मत याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. थोडंसं चुकवावं या उद्देशाने केलेलाच हा प्रयत्न आहे. पण मित्रांनो, याच्याबद्दल थोडंसं जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला थोडंसं असं लक्षात येईल की याच्याबद्दलचा 124 सार्वजनिक हितास प्राधान्य देणाऱ्या बाबी संदर्भात हा मुद्दा विचारलेला आहे. याच्याबद्दल थोडंसं जर आपण अजून डिटेलमध्ये स्पष्टीकरण बघितलं तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 शी निगडीत आहे. कार्यालयीन संपर्क व्यवहाराबाबतचा हा मुद्दा आहे. सार्वजनिक हितास बाधा होऊ शकेल अशी माहिती उघड करण्यास बाध्य करता येत नाही. म्हणजे एखादा अधिकारी आहे, हा त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आहे, पोलीस ऑफिसर आहे, त्याच्याकडे उपलब्ध असणारी माहिती गुप्त स्त्रोता थ्रू आलेली आहे आणि ती उघड करण्यास त्याला न्यायालय देखील त्या ठिकाणी सार्वजनिकरित्या आदेशित करू शकत नाही की ती उघड केलीच पाहिजे. अशा वेळेस जर पोलीस अधिकाऱ्याने जर योग्य त्या एव्हिडन्सच्या साहाय्याने न्यायपालिकेची खात्री करून दिली की बाबा ही बाब जर उघड झाली तर सार्वजनिक हित बाधित होऊ शकतं, मग अशा वेळेस न्यायालयीन संपर्क व्यवहारामधून ही बाब वगळली जाते. पण ही जबाबदारी संबंधित पोलीस अधिकाऱ्याची असणार आहे की ही बाब उघड झाल्यास सार्वजनिक अहित होऊ शकतं. याच्याबद्दलच हा पर्याय त्या ठिकाणी आहे. थोडासा 124वा कलम आहे. सार्वजनिक हितास बाधा येणारी बाब पोलीस अधिकारी न्यायपालिकेच्या समोर सर्वांसमक्ष पब्लिकली डिस्क्लोज करण्याबद्दलची त्या ठिकाणी कंपल्शन करू शकणार नाही. मग यासाठी अधिकाऱ्याने पटवून देणं गरजेचं आहे की ही बाब उघड केल्यास सार्वजनिक अहित होईल. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण 36 ते 50 पर्यंत पॉलिटीचे सेक्शन्स बघितले. यानंतर आपण 51 पासून ते साधारणतः या अर्थाने 36 ते 45 मध्ये 10 ते 11 स्वरूपात आणि 55 नंतर येणारे साधारणतः 46 पासून ते 100 या सदराखाली बघितले तर काही प्रश्न म्हणजे 10 अधिक 55 असं जवळजवळ 65 प्रश्नांचा अभ्यास आजच्या झालेल्या 100 प्रश्नापैकी 65 प्रश्नांचा त्या ठिकाणी चर्चा आताच आपण पॉलिटी अँड लॉ या सदराखाली बघितली. पॉलिटीचा स्वतंत्र एक व्हिडिओ आपण केलेला आहे, लॉचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण त्या ठिकाणी केलेला आहे. काही प्रश्न त्या ठिकाणी संविधानातील प्रश्न थोडेसे लॉ सेक्शन मध्ये आल्यासारखे वाटतायत, लॉ सेक्शन मधले प्रश्न काही पॉलिटी सेक्शन मध्ये आल्यासारखे वाटतायत. या अनुषंगाने तुम्ही सलग जर 2 व्हिडिओ पॉलिटी आणि लॉचे बघितले तर जवळजवळ 65 प्रश्नांबद्दलचा तुमच्या मनातील जी शंका आहे ती दूर करण्याचा आपण प्रयत्न केला. मित्रांनो, पुन्हा एकदा अतिशय प्रामाणिकपणे जास्तीत जास्त करेक्ट उत्तर देण्याचा, संदर्भ शोधून त्याचा पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तरीही एखादी मिस्टेक त्या ठिकाणी होऊ शकते. आयोगाच्या आलेल्या विश्लेषणानुसार, आन्सर की नुसार पुन्हा एकदा तुम्ही क्रॉस चेक करताल तरी सुद्धा मित्रांनो तुमच्यापैकी मोस्ट ऑफ द विद्यार्थी 5 नोव्हेंबर 2023च्या गट ब च्या मुख्य परीक्षेला येणारच आहात, आलेलेच आहात, मला कल्पना आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. याशिवाय जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी 2024च्या पूर्व परीक्षेची वाट बघतायत त्यांना देखील त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात 5 नोव्हेंबर 2023ला 2023 गट ब मुख्य परीक्षेच्या चर्चासत्रासाठी. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023ची तारीख जाहीर केलेली आहे. 17 डिसेंबर 2023 या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 95,000 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. पहिल्यांदाच अशी अवस्था पाहायला मिळालेली की पूर्व परीक्षेची मेरिट ही 30च्या खाली सरकलेली आहे. 30 मार्कापेक्षा कमी मार्क्स मिळवलेले ही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जवळपास असा आमचा अंदाज आहे 70% पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेला सामोरं जात आहेत. द युनिक अकॅडमीने ह्या टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फारच माफक दरामध्ये 10 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त 500 रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक विषयाला जो वेटेज आहे त्या वेटेज प्रमाणे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तयार करण्यात आलेलं आहे. ही टेस्ट सिरीज पहिली एक टेस्ट 21 तारखेलाच ऑलरेडी ही फ्रीली ठेवलेली आहे. कुठलाही विद्यार्थी युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं, याला कुठलाही तुम्हाला चार्ज नाहीये. पहिली टेस्ट सिरीज तुम्ही वेळ लावून सोडवावी जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. अजून आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो. आज तारीख आहे 21, तर इथून 17 डिसेंबरला परीक्षा आहे, तर आपल्याला भरपूर वेळ आहे. जवळजवळ अजून 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. तर आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला तिथं रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही कुठं कमकुवत आहात हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे. या दृष्टिकोनातून जिथं तुम्हाला अडचणी असतील एखाद्या वेळेस एखाद्या विषयाच्या संदर्भात, तिथं प्राध्यापकांनाही कम्युनिकेशन करता येऊ शकणार आहे. यासाठी लवकरच मित्रांनो आपण या द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं आणि ही टेस्ट सिरीज सोडवावी. थँक्यू.